चौक म्हणतो आणि ज्या ठिकाणाहून जयंती साजरी करतो त्या ठिकाणी आपण कुणाचं करतो तर जे जगाला ललांबूट ठरणारं असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी 12व्या शतकामध्ये या जगाला समतेचा संदेश दिला। मॅग्ना कार्टाच्या माध्यमातून या जगामध्ये लोकशाही रुजलेली नाही, तर मॅग्ना कार्टाच्या अगोदर 50 ते 60 वर्ष अनुभव मंडपाच्या माध्यमातून ज्यांनी याने देशाला जगाला लोकशाहीची पायाभरणी केली, समतेचा संदेश दिला, स्त्री स्वातंत्र्याचा उद्गार केला, स्त्री पुरुष समानता एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि अनुभव मंडपाच्या माध्यमातून विचार स्वातंत्र्याची पायाभरणी केली। असे जगाला ललांबूट ठरणारं व्यक्तिमत्व असणारे महात्मा बसवेश्वर महाराज, एका महामानवाचं आम्ही जयंती कुठं साजरा करतो तर एका डिवायडरवर करतो, याचं आम्हाला अत्यंत शल्य होतं। अनेक तरुण मित्र आमच्याकडे यायची, आमच्यासारख्या अनेकांना बोलायची की आपण काहीतरी करू, आपण काहीतरी करू, पण महात्मा बसवेश्वरांचा पुतळा मुखेड तालुक्यात आणि मुखेड शहरात असला पाहिजे असं सातत्यानं त्यांचा आग्रह होता। तेव्हापासून याची खऱ्या अर्थानं बीजारोपण झालं। अरे बीजारोपण हे अगोदर प्रत्यक्ष भूमीवर होत नाही, बीजारोपण हे अगोदर कुणाच्या तरी मनामध्ये व्हावं लागतं आणि ती बीजारोपणाची पेरणी त्या महात्मा बसवेश्वरजी काही बोर्ड लावलाय त्या 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 स्थळी करण्यात आली। आणि मग आम्हाला असा प्रश्न पडला की करायचं कुठं, आमचा DNA आमचे संस्कार कुठले अतिक्रमणाचे नाहीत। मग आम्ही विचार केला, सातत्यानं प्रयत्न केला की जी वीरभद्र शिक्षण संस्था आपल्या विचाराची आहे आणि बहुसंख्येनं आपले समाज बांधवांची जी संस्था आहे, या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला, त्यांना विनंती केली, सर्व संचालक मंडळाला विनंती केली आणि म्हटलं की आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महामार्गाला लगत आम्हाला आपण एक जागा आपण ही तयार करू आणि ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा एका पुतळ्याची निर्मिती करू, अशी आम्ही वीरभद्र शिक्षण संस्थेला विनंती केली आणि आपण त्यांचं कौतुक आणि मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे की समाज मनाची जाणीव, समाज मनाचे स्पंदन त्यांनी जाणली आणि या ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी त्यांनी मोठी जी कोट्यावधी रुपयाची जागा आहे ती जागेचं मूल्य करता येत नाही अशी जागा वीरभद्र शिक्षण संस्थेनं विनामूल्य आपल्यासाठी उभी करून दिली। म्हणून मी आपल्या सर्व